न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। माजी नगरसेविका शीला भागवत यांची दिनदर्शिका प्रकाशित। प्रचाराचा शुभारंभ प्रभाग क्रमांक 29 मधील श्रीराम मंदिर परिसरात आज भगवंताच्या साक्षीने भव्य दिव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले। याच शुभ प्रसंगी माजी नगरसेविका सौ शीला तुळशीराम भागवत व सामाजिक कार्यकर्ते तुळशीराम भाऊ भागवत यांच्या वतीने नव्या वर्षासाठीची आकर्षक दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली। सौ भागवत या प्रभाग क्रमांक 29 मधून भाजपच्या इच्छुक उमेदवार असून दिनदर्शिका प्रकाशनाच्या निमित्ताने त्यांनी आपल्या आगामी प्रचार मोहिमेचा शुभारंभ केला। पारंपरिक पद्धतीने नारळ फोडून व मतदारांशी गाठीभेटी सुरू करून त्यांनी निवडणूक रणशिंग फुंकले। आपल्या मागील कार्यकाळात सौ भागवत यांनी प्रभागातील रस्ते, सांडपाणी व्यवस्था, पाणी पुरवठा, महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा अशा विविध विकास कामांना गती दिली होती। याशिवाय त्यांनी अनेक सामाजिक आरोग्यविषयक आणि महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांचे यशस्वी आयोजन केले होते। त्यामुळे प्रभागात त्यांची ओळख एक सक्रिय, संवेदनशील आणि विकासाभिमुख लोकनेत्या म्हणून झाली आहे। आगामी महानगरपालिका निवडणुकीत पुन्हा एकदा जनतेच्या आशीर्वादाने निवडणूक लढवण्याचा सौ भागवत यांचा मानस असून या दिनदर्शिका प्रकाशनातून त्यांनी प्रचाराला औपचारिक सुरुवात केली आहे। आज या ठिकाणी प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिक नगरीमध्ये आणि तेही श्रीराम मंदिरामध्ये आज तुळशीरामजी भागवत आणि शीलाताई भागवत यांच्या कॅलेंडरचं दिनदर्शिकेचं प्रकाशन आपण या ठिकाणी केलेलं आहे। आणि या निमित्तानं प्रभाग क्रमांक 29 मधल्या जे काही इच्छुक उमेदवार आहेत ज्यांनी या ठिकाणी प्रचाराला सुरुवात केली तशी एक सुरुवात भागवत कुटुंबीय या ठिकाणी करतायत। त्यांच्या ह्या सगळ्या कार्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि येणारी निवडणूक ही भारतीय जनता पक्ष एक नवन पर्व घेऊन येणार आहे। कारण आपण पाहतो आहोत ज्या पद्धतीनं नाशिकचा विकास आज आदरणीय देवेंद्रजींनी हातात घेतलाय, गिरीश भाऊंनी हातात घेतलाय, येणारा काळ हा नाशिक करता एक सुवर्ण काळ असेल। आणि त्यामुळे भारतीय जनता पक्ष महापालिका भारतीय जनता पक्षाला जनतेनं सुपूर्द केल्यानंतर पुन्हा एकदा विकासाची एक मोठी गंगा नाशिकमध्ये पसरेल याची मला खात्री आहे। आणि म्हणून या सगळ्या उमेदवारांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो। थांबतो। धन्यवाद। भगवान रामचंद्र जशी बुद्धी देईल याप्रमाणे तिकीट वाटप होईल। पण आपण या प्रभागामध्ये चारही उमेदवार हे भारतीय जनता पक्षाचे येतील याची खात्री बाळगूया आणि सर्वजण त्या दृष्टीने आपण प्रचार करूया आणि सर्वांना आवाहन करून माझं बोलणं संपवतो। या प्रसंगी माजी आमदार अपूर्व हिरे, योगिता हिरे, अनिल चांदवडकर, माजी नगरसेवक मुकेश शहाणे, मुरली तात्या भामरे, छाया देवांग, सोनाली ठाकरे, भूषण राणे, तुषार भागवत, राहुल गणोरे, संजय जगताप, परमानंद पाटील, रोहन कानकाटे, अंकुश वराडे, महेंद्र पाटील, अनेक भाजपाचे पदाधिकारी, परिसरातील महिला, नागरिक, ज्येष्ठ मार्गदर्शक यावेळी उपस्थित होते। श्रीराम मंदिरामध्ये या ठिकाणी प्रभाग क्रमांक 29 इच्छुक उमेदवार तुळशीराम भागवत, शीला भागवत यांच्या वतीने या ठिकाणी कॅलेंडरचं प्रकाशन झालं, महाआरती झाली। डॉक्टर अपूर्व हिरे तसेच डॉक्टर योगिताताई हिरे सर्व इच्छुक उमेदवार या ठिकाणी उपस्थित राहिले। आणि या ठिकाणी तसेच माननीय ज्योतिषाचार्य महाराष्ट्र प्रांताचे चांदवडकर गुरुजी या ठिकाणी खास करून उपस्थित झाले। यांचं सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो, धन्यवाद देतो। या कार्यक्रमाला
आम्ही इच्छुक उमेदवार आहे, परंतु आपली शक्ती, आपले आशीर्वाद या ठिकाणी आमच्या मागे राहावा आणि म्हणून आज आम्ही प्रभू रामचंद्राला या ठिकाणी नतमस्तक होऊन दर्शन करून या ठिकाणी आज प्रचाराचं नारळ फोडतोय आणि या ठिकाणी सुरुवात करतोय। सर्व उपस्थित या ठिकाणी जमले सगळे इच्छुक उमेदवार, सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, उपस्थित महिला भगिनी यांनाही धन्यवाद देतो आणि आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो। भागवत काका व संपूर्ण भागवत कुटुंबीय, आमचे मार्गदर्शक सन्माननीय अपूर्व भिरे, आज यांच्या उपस्थितीत, योगिताताईंच्या उपस्थितीत आज त्यांच्या कॅलेंडरचं ओपनिंग झालेलं आहे आणि इथे सगळे इच्छुक उमेदवार आणि एकजुटीने एक दिलाने सगळे एकत्र फिरत आहेत। आणि भाऊ, तुमच्या मार्गदर्शनाखाली सगळा हा प्रभाग आम्ही घरोघरी जाऊन सगळे एक दिशेने, एक कृतीने आम्ही हा प्रभाग फिरू, असा सर्व नागरिकांना, आणि एकोणीसचे नागरिक एकदम सुसज्ञ आहे, भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार भरघोस मतांनी विजय करून देतील ही प्रभू रामचंद्र मी प्रार्थना करतो। थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।